तर पवन दादा चालला होता कोल्हापूरला म्हणून आवरीत होता. त्याला आलो शिक्रापूरला सोडून. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका योगीराज. आज होता रविवार म्हणून आपल्याकडे काम आलं होतं ऊसाला पाणी सोडायचं. मी पण पटापटा ऊसाला पाणी सोडलं आणि गेलो घरी. घरी येऊन बघतो तर काय तर वैष्णवी आणि मनुबाई चांगला खेळ रंगला होता. खेळ बघता बघता कळलं पुष्पा लागलाय. मग पुष्पा बघितला. पुष्पा बघता बघता दुपार गेली. दुपार गेल्यावर म्हणलं आता काय करायचं. काय करायचं म्हणल्यावर मग आलं गावात तोडायचं काम. मग घेतलं हत्यार आणि तोडलं काना 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 गावात. गावात तोडून झाल्यावर नेलं घरी आणि टाकलं गावात. मग तिथून पुढे म्हणलं काय करावं तर सगुणाला पाय मोकळं करायला सोडलं. पाय मोकळं करायला सोडलं मग तिनेच ती इकडं टाकामाका बघ. पण मला काय माहिती नंतरून असं मला पळवीन म्हणून. तिने मोकार इकडून तिकडून इकडून तिकडून उड्या मारीत मला पळावलं. मग तिथून पुढं पण आला होता गुजरातवरून, कारण पिकअप दिसत होतं ती. म्हणून म्हणलं आप्पा काय करतोय बघायला गेलो तर आप्पा निवांत झोपला होता. कारण रातभर गाडी चालवल्यावर झोप तर येणारच म्हणून झोपला होता. मग तिथून पुढं मी पण निघालो वावरात, कारण मला लावायचं होतं दुसऱ्या खोंडीवर पाणी. सकाळीच एक खोंडी भरली, मग आता लावलं दुसऱ्या खोंडीवर पाणी. पाणी लावल्यावर मग तुम्ही फॉलो लाईक करा की राव. धन्यवाद.